वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना सामान्य परिणाम देणारा असा जाणार आहे। चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या परिणामांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो किंवा दोन्ही प्रकारचे अनुभव तुमच्या वाट्याला ह्या महिन्यामध्ये येतील, तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा। महिन्याची सुरुवात तुम्हाला जशी पाहिजे तशी परिणाम देणारी नसणार आहे किंवा असणार शक्यता खूप कमी दिसत आहे आणि त्यामुळे तुमचे जे कोणतेही महत्त्वाची कामे असतील ती कामे तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला करणे शक्यतो टाळलेलेच तुमच्यासाठी बरे पडणार आहे। आपण भरपूर कष्टाने आणि मेहनतीने कोणतेही काम कराल की जेणेकरून यामधून आपली जी काही ओळख म्हणा किंवा एक प्रसिद्धी आपल्याला पाहिजे होती तशी आपल्याला मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे किंवा आपण जेवढी अपेक्षा केलेली होती तसे परिणाम आपल्याला मिळणार नाहीत ह्या महिन्यामध्ये। सोबतच जे कोणते मोठ्या गोष्टी किंवा महत्त्वाची कामे तुम्ही करावयाचा विचार करून बसला होतात या महिन्यामध्ये ते आता पूर्ण होण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे किंवा ते सर्व कामे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठीची जी काही वेळ आहे ती सध्या तरी योग्य नाही असं म्हणता येईल। महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्याला आर्थिक फायदेही कमीच होतील, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा किंवा अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे। आपल्याला मोठे खर्च होऊ शकतात ह्या महिन्यामध्ये आणि हे खर्च अचानक उद्भवल्यामुळे आपल्याला आर्थिक बाबींमध्ये असुरक्षा जाणवेल, परंतु महिन्याच्या शेवटी परत सर्व काही आपल्याला पाहिजे तसे घडेल किंवा आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होईल। त्यामुळे थोडीशी चिंता नसावी, टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करा। आपल्या घरातील सदस्यांवर अचानकपणे खर्च करण्याचे प्रसंग येतील किंवा उद्भवतील आणि तुम्ही खर्च करालही, नंतर इथेही आपल्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागेल। महिन्याच्या मध्यामध्ये आपल्याला आपल्या नात्यांमध्ये, आर्थिक बाबींमध्ये आणि आध्यात्मिक बाबींमध्ये भरपूर फायदे मिळतील आणि त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। आपण परदेशामध्ये जर जाण्याच्या विचारात असाल किंवा तसे प्रयत्न तुम्ही बऱ्याच दिवसांपासून करत आहात, मग ते कोणत्याही कारणासाठी असो, तर नक्कीच जाण्याची शक्यता दाट दिसत आहे। ह्या महिन्यामध्ये आपल्याला परदेशामध्ये जाण्याचे योग आहेत आणि ही संधी आपल्याला भरपूर शुभफळे देणारी अशी राहणार आहे। तर जर मिळाली संधी तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि नक्कीच परदेश गमन करा। आपण जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना आपल्यासाठी एकदम छान जाणार आहे। आपल्या नात्यामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त सुधार होईल आणि तुमचं नातं अजून जास्त घट्ट बनेल। एकमेकांवरच्या विश्वासामध्ये भरपूर वाढ होईल। आपण एका नव्या उत्साहाने, नव्या उल्हासाने परिपूर्ण व्हाल आणि तुमच्या नात्याला एक नवीनच दिशा तुम्हाला मिळून जाईल। सोबतच आपल्या जोडीदाराशी आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी बोलाल, व्यक्त व्हाल, एकमेकांचे विचार एकमेकांना शेअर कराल आणि त्यामुळे तुमच्या नात्याला एक प्रकारचे नवीन वळण मिळेल। जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुमच्यासाठी हा महिना एकदम उत्तम असा असणार आहे, कारण विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जर कुठे प्रयत्न करत असाल विवाहासाठी तर नक्कीच सफलता मिळण्याची पण शक्यता आहे। प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल। आपल्या परिवाराबाबत काही कठीण प्रसंगाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते। परिवारातील सदस्यांमध्ये अहंकाराची भावना अचानकपणे उद्भवू शकेल किंवा निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही वादविवाद पण होतील किंवा होऊ शकतील आणि त्यामुळे घरातील शांतता भंग पावेल आणि आनंदाला नजर पण लागू शकते। सगळीकडे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे, तर या सगळ्यांपासून थोडंसं तुम्ही सावधान राहण्याचा प्रयत्न करा। परिवारामध्ये एकी कमी झाल्यामुळे परस्परांमधील नातेसंबंध पण थोडेसे चलबिचल होतील किंवा तुमच्या नातेसंबंधांमध्ये चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील। एकमेकांबद्दल थोडी कटुता पण निर्माण होऊ शकतील। तर या सगळ्यांसोबत डील तुम्हालाच करायचा आहे, या सगळ्यांमध्ये तुम्हालाच उतरायचं आहे। तर तुम्ही कसं डील करता हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे। सोबतच काही पारिवारिक संवेदनशील गोष्टींमुळे घरामध्ये एखादा वाद पण होऊ शकतो आणि त्यामुळे घरातील वातावरण तर बदलेलच, परंतु प्रत्येकाची मने पण अप्रसन्न राहतील। पण नंतर काही काळानंतर किंवा महिन्याच्या मध्ये या परिस्थितीला सकारात्मक वळण नक्कीच मिळेल। परिस्थिती पहिल्यापेक्षाही चांगली सुधारेल, वाद मिटतील, गैरसमज दूर होतील आणि त्यामुळे तुम्ही शांततेने प्रत्येक गोष्ट करा आणि संयम बाळगण्याचा प्रयत्न करा।
आर्थिक बाबींमध्ये आपण असंतुष्ट राहाल, कारण पैसा भरपूर तुम्ही कमवाल, भरपूर आर्थिक लाभ होतील, परंतु आपल्याला पाहिजे तसे समाधान मिळणार नाही. जेवढा पैशांचा आपण विचार केलेला होता त्याप्रमाणे आवक राहणार नाही. तरी जास्त प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना मजबूतीने व्यवसायामध्ये टिकून राहण्याचा असा जाणार आहे. कोणतेही नवीन कार्य करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करा, कारण त्यामधून आपल्याला आर्थिक लाभच मिळतील. सोबतच आपल्या व्यवसायामध्ये जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी जोमाने स्पर्धा करण्याची शक्यता आहे. त्यामधून आपल्याला भरपूर काही नवीन शिकायलाही मिळेल. तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखाद्या ठिकाणी प्रवास पण करायची शक्यता आहे आणि त्या प्रवासामधून तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ पण मिळेल, तरी याचा फायदा घ्या. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामानिमित्त किंवा ट्रेनिंगसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. म्हणून कष्ट करा, प्रामाणिकपणे आपले स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात, परदेशामध्ये एखादी संधी मिळू शकेल, तर तुमची हे प्रयत्नाला नक्कीच फळ मिळणार आहे. आणि जर कोणी दुसऱ्या देशामध्ये नोकरीसाठी पण प्रयत्न करत असतील तर त्यांनाही त्यांच्या प्रयत्नाचे फळ नक्कीच मिळू शकेल. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. मिळाली संधी तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या. तरुण वर्गाला मात्र हा महिना नवीन काहीतरी करून दाखवण्याचा असा जाणार आहे. जर तुम्हाला नवीन काहीतरी करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर नक्कीच सुरू करा, पण लवकरच आपल्याला लाभ मिळायला सुरू होईल अशी अपेक्षा करू नका. थोडासा वेळ लागेल, पण यश हळूहळू मिळेलच. थोडंसं संयम ठेवा आणि आपले प्रयत्न चालूच ठेवा. सोबतच जर तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जशी हवी आहे तशी नोकरी मिळेलच की नाही हे सांगता येणार नाही, पण जीही मिळालेली आहे त्याच्यावर समाधान मानून तुम्ही सुरुवात करायला काही हरकत नाही आहे. सुरुवात करा. नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला या नोकरीचा या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल आणि तुम्हाला मनासारखी नोकरीही मिळून जाईल. महिला वर्गाला मात्र हा महिना थोडंसं सावधान राहण्यासाठी एक अलर्ट किंवा सावधान राहावा लागणारा असा जाणार आहे. आर्थिक बाबींपासून तुम्हाला थोडंसं सावध राहावे लागेल, कारण घरामध्ये थोडीशी तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पाहिजे तसे लाभ जरी नाही मिळाले तरी तुम्हाला कमी पण लाभ मिळणार नाहीत. म्हणून जेवढे मिळेल त्यामध्ये तुम्ही सध्या तरी समाधानी राहिलेच पाहिजे. ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील, ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर त्यांच्यासाठीही हा महिना खूप श्रमाचा, खूप परिश्रमाचा, खूप एक नवीन जबाबदारीने भरलेला असा जाणार आहे. तरी सगळ्यांना ह्या कसोटीने जावेच लागणार आहे. प्रत्येक संकटांचा, प्रत्येक नवीन आव्हानांचा तुम्हाला महिलांना सामना करून स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. तर नक्कीच त्याचा फायदा घ्या. महिला वर्गाला अचानकपणे कुठेतरी प्रवासाला जाण्याचे प्रसंग उद्भवतील आणि परंतु त्यातून त्यांना मानसिक समाधानच लाभेल. मन अगदी प्रसन्न राहील. सोबतच आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे पण तितकेच जरुरीचे आहे. कामासोबत आपले आरोग्यही सांभाळा. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना उत्तम फळ देणारा असा जाणार आहे. मन इकडे तिकडे भटकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडंसं एकाग्रता वाढवण्याकडे जास्त तुम्ही भर द्यायला हवे. सोबतच तुमच्या आवडीच्या विषयांमध्ये जास्त तुम्ही लक्ष द्याल, शैक्षणिक सहलीमध्ये भाग घ्याल आणि त्यामधून आपल्याला अजून काहीतरी नवीन शिकायला मिळेल किंवा शैक्षणिक कारणासाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासही करू शकता. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी मन अगदी प्रफुल्लित राहणार आहे आणि त्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागेल. आपण आपल्या ध्येयाकडे अजून जास्त दक्ष व्हाल आणि याचा फायदा आपल्याला अभ्यासामध्ये नक्कीच होईल. त्यामुळे जोमाने तयारीला लागा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना उत्तम आरोग्य देणारा असा जाणार आहे. थोडंसं असुरक्षेची भावना आपल्याला सतावण्याची शक्यता आहे. सोबतच अशक्तपणा आणि झोपेची चिंता तुम्हाला सतावेल. कोणतेही थोडे जरी तुम्ही काम केला, थोडं जरी तुम्ही कष्ट केला तर लगेच थकवा येईल आणि त्यामुळे थोडंसं त्याच्यावर लक्ष द्या आणि स्वतःचे आरोग्य तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करा. सोबतच तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना किंवा गोष्टी अचानकपणे घडतील की त्यामुळे आपल्यामध्ये डिप्रेशनची भावना पण निर्माण होऊ शकते. परंतु घरच्या सोबतीने किंवा घरच्यांच्या सोबतीने, घरातील कुटुंबियांच्या मदतीने तुम्ही यातूनही बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल. जास्त गंभीर असं काही नसणार आहे, त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही. जर अशी भावना तुमच्या मनामध्ये एक क्षणासाठी म्हणा किंवा एका मिनिटासाठी जरी आली
तर लगेचच आपल्या घरच्यांशी बोला, पुस्तकं वाचा, स्वतःला एकटं अजिबात ठेवू नका. ह्या सगळ्या गोष्टी जर केला, सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह थिंक करा आणि आपल्या घरच्यांसोबत जास्तीत जास्त टाइम तुम्ही व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. मग अशा काही भावना तुमच्या जवळही येणार नाहीत. एकंदरीतच पाहता हा महिना तुमच्यासाठी प्रत्येक बाबींमध्ये काही चांगले तर काही वाईट फळे देणारा असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा.